अघडते घडे आयशे मांडिले कुडे ऋषीश्वरा पुढे येऊन. काय कुठं मांडलं, काय कपट मांडलं. ऋषीश्वर म्हणजे निष्कपट प्रेमळ साधू व्रतीचे ब्राह्मण व्रतीचे ऋषी मुनी आणि त्यांच्या समोर आले आणि कपट मांडलं. ते काय कपट मानतात नाथ महाराज आपल्याला सांगतात. पहिलेच श्री मध्ये उद्भट त्यावरी मांडले कपाट सांबासी देवोनिया स्त्री नट अतिवरिष्ठ बांधला. पहिलेच हे कृष्णाचे मुलं म्हणजे उन्मत्त सांगितले महाराज. देह उन्मत्त, मन उन्मत्त, श्री उन्मत्त, राज उन्मत्त. मद उन्मत्त कशाला म्हणावं आपण, मद नाहीच त्यांच्याकडे. 4 मदानं उन्मत्त आहेत महाराज. देह उन्मत्त, धन उन्मत्त, श्री उन्मत्त आणि राज उन्मत्त. या मदामध्ये उन्मत्त झालेले आहेत आणि पुन्हा त्याच्यामध्ये कपट मांडलं महाराज. कपट बरं का. आणि मग त्यांच्यामध्ये सगळ्यामध्ये सुंदर आणि देखणा साम नावाचा एक तरुण यादव होता महाराज. आणि त्याला श्रीचं रूप दिलं. श्रीचं म्हणजे श्रीचे वस्त्र आणि अलंकार घातले बरं का. सुंदर आणि तरुण श्रीचे वस्त्र अलंकार घातले आणि हुबेहूब तो श्रीसारखा दिसू लागला. आणि अशा प्रकारचं कपट निर्माण केलं आणि ऋषीच्या समोर गेलेले आहेत. श्याम सुंदर डोळसू अंगा शोभला स्त्री वेशू प्रमदा वैभव विलासू दावी विन्यासू सलज्ज. हो, तो मदन म्हणजे श्याम सुंदर आहे, देखणा आहे. श्रीचे अलंकार, श्रीचे वस्त्र त्याला परिधान केल्यानंतर हुबेहूब श्रीसारखा दिसू लागला आणि श्रीचे हावभाव दाखवू लागला महाराज. श्रीचे जसे हावभाव असतात आणि प्रत्येकाला हावभाव दाखवायचा नाही महाराज. आणि ते प्रत्येकाला सोबतही महाराज. जे देखणं आहे, सुंदर आहे, ज्याला दाखवता येतात त्याला दाखवता येतात.